दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं विजय पल्लवीला भेटायला येतो आणि दुःखी आणि डिप्रेस असण्याचं नाटक करतो आणि सांगतो की त्याला आशाचा आता कंटाळा आलाय. गोविंद रिद्धिमाला सांगतो की विजय डिप्रेस असण्याचं नाटक करणार आहे आणि पल्लवीला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाणार आहे सत्य सांगण्यासाठी. नाना पल्लवीला फोन करतात पण पल्लवीला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. ती फोन विजयकडे देते आणि विजय फोनवर नानांना सुनावतो. आता पुढे आता सत्य समोर आलेला आहे की हा सगळा खेळ सिद्धांतानेच खेळलेला आहे बेटा, आणि त्याच्या मागे सिद्धांत आणि त्याच्या घरच्यांचा उद्देश हा काहीतरी वेगळा आहे. हे सगळं काय बोलताय तुम्ही? मी तुला उद्या येऊन सगळं काही सांगतो. फक्त तुला एकच विनंती आहे, पल्लवीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. एका लग्न झालेल्या मुलासोबत तिला इतकं स्वातंत्र्य देऊ नकोस. सिद्धांत पल्लवी आणि आशा दोघींचीही फसवणूक करतोय. त्यांच्या आयुष्याची माती करायला निघालाय तो. ठीक आहे, मग उद्या तुम्ही या, मग आपण बोलून काय ते ठरवू की पल्लवीला थांबवायला हवं की तुम्ही विजयचं आशासोबत जे लग्न करून दिलंय तो चुकीचा निर्णय आहे. मी तुमची वाट बघेन. किती वेळ लॉबीमध्ये बसून राहणार? मेकॅनिकला यायला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. म्हणून मग मी ही रूम बुक केली. तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असू शकतो? विजय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबतच घालवायचं आहे मला. पण विजय, घरचे सुद्धा वाट बघत असतील ना? पल्लवी, माझ्या घरच्यांचा विसर पडावा म्हणून आणि त्या आशाचा विसर पडावा म्हणून मी इथे तुझ्यासोबत आलो. आणि इथे येऊन सुद्धा तू त्या आशाचा विषय काढलास. तिचा विचार जरी मनात आला ना तरी मला असं वाटतं की मी एका चक्रव्यूहात अडकलोय की काय. विजय, मी तर माझ्या घरच्यांविषयी बोलत होते. विजय, तुला माहिती आहे पल्लवी, जेव्हा मी घरी पोहोचेन तेव्हा आशा माझी थट्टा उडवत काय म्हणेल? ती म्हणेल की आलास तू, कुठवर माझ्यापासून दूर राहशील, कुठवर या घरापासून दूर राहशील. तिच्याशी माझं लग्न काय झालं, ती माझी पत्नी काय झाली, तिची इच्छा आहे की मी जबरदस्ती तिच्यावर प्रेम करावं. पण
मी असं नक्कीच नाही करणार पल्लवी. मी असं नाही करू शकत. तुला माहिती आहे पल्लवी, जेव्हा आशाला मी माझ्या बेडवर बसलेलं पाहतो तेव्हा माझ्या मनात फक्त तुझा विचार येतो. मला असं वाटतं जसं त्या बेडवर तूच बसलीस. एकदा तर तुझ्या विचारात असताना मी आशाला मिठीत सुद्धा घेतलं होतं. घड्याळ बघितलंस तू? 11 वाजले, पण पल्लवीचा अजून काही पत्ता नाहीये. तुम्ही इतकी काळजी का करताय? ती विजय बरोबर गेली, कुणा परक्या बरोबर नाही. पण एवढ्या रात्रीचं जाण्याची काय गरज होती? फोन करून विचार तिला ती केव्हा मी येणार. फोन केला होता तिला, पण तिचा फोन बंद आहे. फोन बंद आहे? पण बाबा तर म्हणत होते की त्यांचं पल्लवीशी बोलणं झालंय आणि विजयशी पण. ओ, म्हणजे तेही या भानगडीत पडलेत तर. मला तर कळतच नाही की अखेर त्यांना हवंय तरी काय. त्यांनी पल्लवीला का फोन केला होता? ते काहीतरी सत्य सांगण्याविषयी बोलत होते, जे त्यांना पल्लवीला सांगायचं होतं. आणि शिवाय त्याने फोन का केला हा काही एवढा मोठा प्रश्न नाही आहे गायत्री. प्रश्न हाच आहे, त्यांनी पल्लवीला फोन केला असावा आणि पल्लवी त्यांच्याशी बोलली नसेल, म्हणून त्यांनी तुम्हाला फोन करून तुमचे कान भरलेत. जर मी तुमच्या जागी असते ना तर त्यांना स्पष्ट सांगून टाकलं असतं की पल्लवीच्या बाबतीत त्यांनी अजिबात काळजी करायची गरज नाही. पल्लवी जर विजय बरोबर आहे तर ती विजय बरोबरच राहणार पूर्ण आयुष्य. ते सगळं ठीक आहे मम्मी, पण पल्लवी दीदी यावेळी कुठे असेल आणि अजून परत का नाही आली? मी म्हंटल ना तिचा फोन बंद आहे म्हणून. थोड्या वेळाने फोन करते आणि बहुतेक तोवर ती येईलच परत घरी. हो ग, साळेसाहेबांना सगळं समजावलंय आणि मला खात्री आहे की आपला प्लॅन यशस्वी होणार. साळेसाहेब एव्हाना मून पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचलेही असतील. याचाच अर्थ आता पल्लवी विजयच्या मुठीत असेल. पप्पा, ते आशा कुठे आहे? असेल आपल्या खोलीमध्ये. आता कोण तिच्या वाटेला जात आहे बघूया. एकटेपणाचा दंश कुठवर सहन करते ते. आणि विजय कुठे? साळेसाहेब बहुतेक त्याच्या एका मित्राला भेटायला गेलेत. त्याला यायला उशीर होईल. फोन करा आणि विचारा त्याला कुठे आहे आणि कधी परत येणार. आता अशी परिस्थिती नाही आहे की रात्रभर बाहेर राहता येईल. पप्पा, तुम्ही काळजी कशाला करताय? विजय येईल इतक्यात. मी फोन करतो पप्पा. चला, या निमित्ताने हे कळेल तरी की साळेसाहेबांनी आतापर्यंत काय रंग उधळले. घरून फोन आहे. बोल ना मग. हॅलो. साळेसाहेब, अरे आहेस कुठे आणि परत कधी येणार? का मला घरी यायला सांगता तुम्ही? आणि काय करू मी त्या घरात येऊन? मी एक क्षणही त्या घरात नाही राहू शकत. आता तर असं वाटायला लागलंय जसं माझंच घर मला खायला उठेल की काय. अहो साळेसाहेब, असं का म्हणतोयस तू? मग आणखी काय बोलू? जोपर्यंत त्या घरात ती आशा आहे, मी एक क्षणही त्या घरात सुखाने नाही राहू शकत. आणि तिच्याशी लग्न करायला लावून मला असं वाटते जसं माझं आयुष्य तुम्ही सगळ्यांनी उद्ध्वस्त केलंय. आता तर असं वाटायला लागलंय जर मी आणखी काही दिवस त्या घरात राहिलो तर मी बहुतेक माझा जीवच देईन की काय. विजय, बस 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 साळेसाहेब, बस कर. तू जे करतोयस ना, अगदी बरोबर करतोयस. अगदी बरोबर जातोयस. मी तर म्हणतो हे असंच चालू ठेवा आणि मला खुश खबर ऐकवा.
अरे पप्पांना तर सांभाळतो मी इथे. तू चिंता नको करू. फोन ठेवतो. बाय. काय बोलतोयस तू? काय झालं? काळजी करण्यासारखं काही नाही पप्पा. साळेसाहेब आपल्या मित्राबरोबर लॉंग ड्राईव्हवर गेलाय. येईलच लवकर. तुम्ही जाऊन आराम करा आता. ठीक आहे. रेखा ही भाग्याची. बघितलंस तू पल्लवी, त्या आशानेच फोन करायला लावला होता. पण त्यांना समजत नाहीये का तुझी अवस्था? अशा जाणून बुजून तुझ्या गळ्यात पडलीये. सगळ्यांना समजते पल्लवी, पण सगळ्यांचाच नाईलाज आहे. त्या आशाच्या धमक्यांमुळे सगळ्यांचे हात बांधलेले आहेत. म्हणूनच तर मी म्हणतो ना, मी गेलो तर फार बरं होईल. विजय, काय वारंवार तेच बोलतोयस तू? मग अशी गार्डन मध्ये पण तेच बोलत होतास, फोनवरही, शिवाय अजूनही. विजय, शपथ घे की आजपासून तू असं काहीही नाही बोलणार. तुझ्याबरोबर इथे येऊन बऱ्याच दिवसांनी मी रिलॅक्स फील करतोय. पण बघ ना, ही गोष्टही त्या आशाला अजिबात सहन होत नाहीये. तिला तर मी सुखाने राहिलेलं बघायचंच नाहीये मुळी. बघ ना पल्लवी, आशा माझी पत्नी आहे आणि मी तिला अजिबात हातही नाही लावू शकत, कारण मी तिचा तिरस्कार करतो. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो पल्लवी, फक्त तुझ्यावर. मी सुद्धा तुला आपलं मानलंय, नाहीतर यावेळी तुझ्याबरोबर कशी असते? घे माझी शपथ की आजपासून तू असं काहीही नाही बोलणार. ठीक आहे पल्लवी, मी शपथ घेतो. पण तू सुद्धा मला एक वचन दे की तू मला कधीही सोडून नाही जाणार. मी वचन देते. मी फक्त तुझी आहे विजय, फक्त तुझी. जगीन तर तुझ्यासाठी आणि मरेनही फक्त तुझ्यासाठीच. हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात हे वादळ का आणलंयस तू? मनात असूनही मी इथून नाही बाहेर पडू शकत. एका अशा माणसाची पत्नी बनली मी, जो माझा नाहीये, जो माझ्याशी एकनिष्ठ नाहीये. माझं आयुष्य तर या वादळात अडकलेलं आहेच. पण पल्लवी, ती फक्त माझी मैत्रीणच नाही, माझ्या बहिणीसारखी आहे. आणि तिचं आयुष्यही याच वादळात अडकावं असं मला नाही वाटत. कधी काही जी माझी मैत्रीण होती, आज माझी शत्रू झालेली आहे. मला नाही वाटत की तीही याच जाळ्यात अडकावी. या घरात तर सगळेच स्वार्थी आहेत, जे आपल्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी देऊ शकतात. माझी प्रार्थना स्वीकार कर देवा. पल्लवीला योग्य मार्ग दाखव. तिला या मार्गावर जाण्यापासून थांबव. तिला योग्य दिशा दाखव. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर देवा. रेखा ही भाग्याची. पण रिद्धिमा म्हणावंच लागेल, माझ्या साळेसाहेबांनी तर खरोखरच नशीब काढले. एक इथे घरात आहे तर दुसरी बाहेर. एक आशा तर दुसरी पल्लवी.
पण खरं बघायचं झालं तर आशाला धडा शिकवण्यासाठी पल्लवीच उपयोगाची आहे. हो, हे तू बरोबर बोलतेस खरं. तसं आता एक काळजी तर मिटली आहे की पल्लवी साळेसाहेबांना सोडून निघून तर नाही राहणार. आता आशा आणि पल्लवीमध्ये खडाजिंगी होईल. बघशीलच तू, खूप मजा येणार आहे. असं काहीही नाही होणार आहे. माणसाची नियत फार विचित्र असते रिधिमा, फार विचित्र असते. एकदा का ती लक्षात आली ना तर सगळी कामं अगदी सोपी होऊन जातात. समजलं का? नाही, समजावतो. माणसाला फक्त एकदा घसरण्याचा अवकाश असतो. त्यानंतर तो घसरत जातो, वारंवार घसरत जातो. कधीही सावरू नाही शकत. आवश्यकता फक्त त्याला एकदा घसरायला लावण्याची असते. फक्त एकदा. मला तर फक्त इतकंच माहितीये की आशाने या घरातून जायचंय आणि पल्लवीने यायचंय, कारण ती माझ्या भावाचं सुख आहे. विजयचं पल्लवीवर प्रेम आहे. पण ही गोष्ट मी साळेसाहेबांना नक्की सांगणार की ही जबरदस्त आयडिया तुझी होती. नाही नाही, माझं नाव नको घेऊसा. मी तर सांगणारच. काय झालं जावई बापू? खूप खुश दिसताय. मम्मी, ही गोष्टच तशी आहे. बरं, ते सगळं जाऊ दे. तुम्ही हे सांगा की तुम्ही इथे कशा? अहो, तुमचे पप्पा विजयच्या बाबतीत विचारत होते. अजून परत आलेला नाहीये तो. ते म्हणाले म्हणून मी विजयला फोन लावला, पण त्याने माझा फोनच उचललेला नाही. ओहो मम्मी, तू का काळजी करतेस? तो आपल्या मित्रांबरोबर गेलाय, येईल ना. तुझं त्याच्याशी काही बोलणं झालं होतं का बेटा? मम्मी, अहो, आत्ता तर बोलू मी त्याच्याशी. तो आपल्या मित्रांसोबत मजा करतोय म्हणून तर आम्ही हसत होतो. तर मग त्याने माझा फोन का नाही उचलला? मम्मीजी, मी म्हंटल ना, साळेसाहेब आपल्या मित्रांसोबत मजा करतोय. आता अशामध्ये फोनकडे कुठे लक्ष जातं? तुम्ही अजिबात काळजी नका करू. तो लवकरच येईल. तुम्ही निर्धास्तपणे जा आणि जाऊन झोपा. हो मम्मी. अजूनही पल्लवीचा फोन बंद येतोय. तू तर या गोष्टीमुळे निश्चिंत आहेस ना की पल्लवी विजयच्या सोबत आहे. मग त्यालाच फोन कर ना. कदाचित तोच सांगेल की पल्लवी घरी कधी येणार. काय झालं पल्लवी? मावशीचा फोन आहे. नमस्कार मावशी. सुखी राहा बाळा. तू कुठे आहेस आणि पल्लवी कुठे आहे? तिचा फोन बंद येतोय. मावशी, अहो, पल्लवी माझ्यासोबतच आहे. ॲक्च्युली आम्ही जरा ड्राईव्हवर आलो होतो आणि खूप दूर आलो आणि इथे येऊन गाडी खराब झाली. ओ, मग आता कुठे आहात तुम्ही? आम्ही दोघं इथेच आहोत मावशी. आणि मेकॅनिक आलाय, तो गाडी दुरुस्त करतोय. मग बस गाडी ठीक झाली की आम्ही इथून निघूच. मग आणखी उशीर होणार आहे का यायला? मावशी, आता थोडा वेळ तर लागेलच, पण तुम्ही काळजी करू नका. गाडी दुरुस्त झाली की मी स्वतः पल्लवीला घरी सोडूनच जाईन. ठीक आहे बेटा, पण पल्लवी कुठे आहे? इथेच आहे. बोला ना तुम्ही. हॅलो मावशी. अगं पल्लवी, तू विजयच्या सोबत आहेस. कमीत कमी बाळा फोन तरी करायचास ना की तू उशिरा येणार आहेस. आम्ही किती काळजी करतो इथे सगळे. सॉरी मावशी. अगं ॲक्च्युली माझा फोनच बंद पडला होता, म्हणून मी तुम्हाला फोन नाही करू शकले. तिथून घरी पोहोचायला आणखी किती वेळ लागणार आहे तुला? 1 तास लागेल मावशी, पण आधी गाडी तर दुरुस्त व्हायला हवी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. विजय मला ड्रॉप करेल. ठीक आहे? ठीक आहे, लवकर येण्याचा प्रयत्न कर. हं? ओके मावशी, बाय. बाय.
भाग्याची. सिद्धांतने पल्लवीच्या मनात आपल्याबद्दल असे काही गैरसमज निर्माण केलेत की तिला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. हो ना. सिद्धांच्या प्रेमात ती आंधळी झालेली आहे. आता तिला हेही बघायचं नाहीये की सिद्धांतचं प्रेम तिला कोणत्या वळणावर घेऊन जाणार. अगं, सुखी राहा बेटा. काय झालं? काय म्हणाली पल्लवी? पल्लवीला ना काही बोलायचं आहे ना काही ऐकून घ्यायचं आहे. बस बेटा, तिला तर फक्त तेच खरं वाटतंय जे सिद्धांत तिला सांगतोय. हो आंटीजी, आम्ही आता तेच बोलत होतो. प्रेमाच्या वेडेपणाने पल्लवीला आंधळ करून टाकलंय. आता ती काही बघत नाहीये आणि तिला काही ऐकूनही घ्यायचं नाही. आणि आंटीजी, तिला काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर तिला कोणी समजूही नाही शकत. अशा मुली स्वतः आपल्या हाताने आपल्या पायांवर कुऱ्हाड मारून घेतात. मग पश्चाताप आणि दुःख करण्याव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यात काहीच उरत नाही, भले मग कितीही अश्रू गाळूत. पण बेटा, आपल्याला तर असं नाही ना वाटत की पल्लवीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. मग आपण प्रयत्न केला पाहिजे तिला समजवायचा, तिला सांगण्याचा. हे काय बोलते तुम्ही नाना? इतकं सगळं घडून गेल्यानंतरही तुम्ही तिला समजायचा प्रयत्न करणार आहात? मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न कर आशिष. सिद्धांताला तर कधीच नाही ना वाटणार की आपण पल्लवीला समजवायचा किंवा सत्य सांगायचा प्रयत्न करावा. आता तो एक योगायोग होता की जेव्हा मी फोन केला तेव्हा पल्लवी सिद्धांताच्या सोबत होती. बाबा, जर पल्लवीला तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मग तुम्ही तिची इतकी काळजी का करताय? एक दिवस तिला जाणीव होईल, पश्चाताप होईल या गोष्टीचा की आपण तिला इतकं समजवायचा प्रयत्न करत होतो पण तिने आपलं काहीच ऐकलं नाही. पल्लवी लहान आहे, तिला समज नाहीये. आता त्यांच्या बोलण्याचा राग मानून आपण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त तर नाही ना करू शकत. पल्लवी माझ्या बाबतीत भले काहीही विचार करू दे, पण मी तिला कायम आशासारखंच मानलंय ना. आणि जर तिला माझं काही ऐकून घ्यायचं नसेल तर काय झालं? मी ठरवलंय की मी सोहनलालशी जाऊन बोलेन, शिवाय त्याला सांगेन की सत्य काय आहे. नाही नाना, ते तुमचं काही ऐकून नाही घेणार. मी सांगतो ते ऐका तुम्ही. तिथेही तुमची मस्करी केली जाईल, तुमचा अपमान केला जाईल. नाही, आता आणखीन नाही. हो बाबा, बरोबर आहे याचं. सोहनलाल किंवा गायत्रीशी बोलण्याची अजिबात गरज नाहीये. निष्फळ ठरतील प्रयत्न बाबा, काही फायदा नाही होणार. जर त्यांना तुझ्याशी काही बोलायचं होतं तर तू ऐकायचं होतंस, विचारायचं होतंस त्यांना काय बोलायचं आहे. काय जरूर काय पण बोलायची. हे तर अगदी उघडच आहे की त्यांना काहीतरी खोटं नाटक सांगायचं असणार परत. खरं म्हणजे रोहितचा खून जिजूंच्या हातून नव्हता झाला. रोहितचा खून माझ्या हातून झाला होता. आज सगळं पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. आणि योगायोगाची गोष्ट ही आहे की मला माझ्या जुन्या केसेसही नव्याने तयार कराव्या लागणार.